वा 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 मस्त वा मॅडम काय प्लॅन आहे हा. बरं याच्यात मला काय करायचंय? तुला बरंच काही करायचंय माया. एक्झॅक्टली मी तेच विचारते, मला काय करायचंय? माया तुला सतत सगळ्या गोष्टींची घाई असते ना, म्हणूनच ती मीरा तुला आजपर्यंत मात देत आली आहे. जरा धीर धर, वेळ आली की सांगे. ठीक आहे मॅडम, आय एम वेटिंग फॉर ऑर्डर. पण मला हा प्लॅन खूप जास्त आवडलाय. मोठ्या लढाईसाठी तयार राहा. मास्टर प्लॅन. गावरान गोडवा. हे थांबे, घरची मोलकरी नाहीस तू. महाराणी झाल्यासारखं वागू नकोस. थांब म्हटलं ना, थांबायचं. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही अजित. हे थांब घ्या, थांब ना, थांब जरा गप्पा मारूया. थांब सांग, यावेळेला काय गिफ्ट मिळालं तुला? लास्ट टाइम नाही कधी नथ मिळाली होती सोन्याची. यावेळेला गोल्डन नेकलेस. नाही नाही, नेकलेस खूपच डाऊन मार्केट आहे. डायमंडची रिंग मिळाली असेल यावेळेला, आहे ना? मला माहिती आहे, यासाठीच करतेस ना तू हे सगळं. म्हणून सगळ्यांशी गुलुगुलू गुलुगुलू बोलत असतेस घरातल्यांशी. या अख्ख्या घरातल्या गोल्डवरती, प्रॉपर्टीवरती कसा हक्क जमवायचा, चांगली ट्रिक कळली आहे तुला. परफेक्ट एम आहे तुझा, परफेक्ट एम. मी या घरात का आले ना ते सोड, पण तू या घरात निर्लज्जासारखा राहतोय हे मला माहिती आहे. अरे ज्या घरात तुला 3 वेळेचं अन्न मिळते तिथेच कारस्थान करतोयस तू. ए जास्त तोंडवर करून बोलायचं ना माझ्याशी. गावामध्ये भिकाऱ्यासारखी राहत होतीस म्हणून आलेस इथे, माहितीये मला. दुसऱ्याच्या नवऱ्याबरोबर फसवून लग्न करणारी बाई आहेस तू. तू काय सांगतेस? अजित तिच्या हिच्यासाठी माझ्या खाण्याखाली मारली तुम्ही. पुन्हा जर का मीराबद्दल अपशब्द बोललास तर चांबडी सोलवटून टाकीन तुझी. या घरची सून आहे ती. पुन्हा जर का तिचा अपमान केलास तर गाठ माझ्याशी, कळलं? चल मीरा. खूप लागलं का रे? केवढा लाल झालाय बघ गाल. इथे नाही, इथे लागलंय माझ्या. काय झालंय का हिला? एवढी का बदलली आहे ही? देवीला नवस केला होता ना, मन बदललं. आशीर्वाद म्हणायचा देवीचा. आशीर्वाद? आपल्यासाठी तर श्राप आहे, श्राप. ए काही घाई गडबड नको, सावकाशीने छान करा. नर्मदा आत्या, तू काहीच टेन्शन घेऊ नको. मीरा वहिनीने डेकोरेशन व्यवस्थित प्लॅन केलं.
सगळं कंप्लीट झालं ना की बघ काय सुंदर दिसेल ते है ना. देवाचं तर करायला नको असतं मीराला. मग सजावट कशी काय करते कोणास ठाऊक. आता तिला फक्त पूजा करायची नसते, बाकीच्या सगळ्या गोष्टी करते ती. बायको, मी काही मदत करू? तुम्ही तिकडे लांब उभे राहून बघताय ना, हीच माझ्यासाठी मदत आहे. थँक्यू. अजित, असं चिडून काय बघतोस वहिनींकडे? कशाला आणलंय मला इथे? माहिती नाही, इंटरेस्ट नाही मला या सगळ्यामध्ये. अरे अरे अरे, मला माहिती आहे तुला इंटरेस्ट नाहीये, पण इथे थोडीशी मदत कर म्हणजे वहिनीचा राग थोडा कमी होईल. हा, चल 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 चल, ये रे ये, आपण तर पडदा नीट करूया. ये ये ये, हा ये. वेदा, ती माळ दे जरा मला. वेदा, मला तुला झोप आली आहे. तू वरती जाऊन झोपतेस? नाही बाबा, मी मदत करणार. बाळा, आम्ही सगळे करतो ना तयारी. तू सकाळी उठून बघ आम्ही तयारी कशी केली आहे ते. ओके? मी झोपल्यावर तुम्ही बरोबर करतात की नाही हे कोण बघेल? ओके, बरोबर बोलतेस तू. इथेच बसून बघा मला. ओके? अथर्व, अरे कशी झोपली? मान उघडेल तिची. वर झोपवून येतोस का तिला? वेदाचे बाबा, मी काय म्हणते की झोपू देत ना तिला इथेच. नाही म्हणजे मध्येच उठली तर परत चिडचिड करत. राहू दे. ओके. थँक्यू. आईच्या औषधांची वेळ झाली आहे, मी औषधं घेऊन येतो. वेदाचे बाबा, तुम्ही थांबा, मी देते आईचे बना औषध. हे घ्या. मंजिरी, ध्यानात असू दे. हे सणाचे दिवस म्हणजे तुझ्यासाठी संकट आहे. गणपती मूर्ती घरात येणार, त्याचा तुला त्रास होईल. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतेस मार्जारी, त्यावरचा उपाय सांगत नाहीस. उपाय सापडत नाही तोपर्यंत त्याच त्याच गोष्टींची काळजी घ्यायची तुला. नाहीतर ह्यात तुझा मृत्यूही ओढावू शकतो. तुला जपणार आहे